समाचार अब तक, सत्य का साहस। जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल लाईन्स येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात घेण्यात आली आहे। या वर्षात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व प्रस्तावांची पूर्तता झाली पाहिजे। जिल्ह्याला यावर्षी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे। हा 100% निधी जिल्ह्याच्या विकास कामांसाठी तातडीने खर्च करा अशा सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी दिल्या। बैठकीमध्ये 2024-25 वर्षासाठी 1431 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। गेल्या वर्षी 2023-24 मध्ये 852 कोटींचा खर्च आहे। मार्च अखेरपर्यंत झाला होता। ही टक्केवारी 99.34 आहे। सन 2022-23च्या अंतर्गत मार्च 2023 अखेरपर्यंत झालेल्या 852.90 कोटी रुपयांच्या खर्चास नियोजन समितीने मान्यता दिली। तत्पूर्वी जिल्हा नियोजन समितीमार्फत 5 अग्निशमन वाहने वानाडोंगरी, कन्हान, पारशिवनी, हिंगणा आणि मौदा या नगरपालिका आणि नगरपंचायतींना हस्तांतरित करण्यात आली आहे। तसेच पोलीस दलाचे आधुनिकीकरण व आपले पोलीस संकल्पना राबविण्यासाठी 11 वाहने पोलीस विभागास हस्तांतरित करण्यात आली। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन, ई-नजूर प्रणालीचे लोकार्पण, सेमिनरी हिल्स व वन परिक्षेत्रांतर्गत असलेल्या बालोद्यान आणि जापानी गार्डन परिसरातील निसर्ग पायवाट आणि विविध सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन, जिल्हा सामाजिक आर्थिक समालोचन 2023 या वार्षिक सांख्यिक प्रकाशनाचे विमोचन, नागपूर महानगरपालिकेच्या अभय योजनेचा प्रारंभ यावेळी करण्यात आला। तसेच जिल्हा विकास आराखड्याचे सादरीकरणही जिल्हाधिकाऱ्यांसमोर करण्यात आले। समाचार अब तक, ब्युरो रिपोर्ट, नागपूर।